सो वेलकम टू डे 32. आज आहे डे 32. तर आता काही नाही, आज सॅटर्डे आणि आपण चाललो आपल्या बाईक राईडसाठी. तर लेट्स सी, हेल्मेट, शूज, जॅकेट सगळं रेडी आहे, आपण पण रेडी आहे. तर आता काही नाही, आता काल आपली बाईक सर्व्हिसिंग झाली आणि आता आपण जायचं आहे राईडला, जाऊन बघायचं की लाईक कशी बाईक चालते. मेन ते मग आता तेच आहे की आपण राईड त्यासाठीच आहे की लक्कीली माझी बाईक कालच रिपेअर झाली, तर आपण सॅटर्डे राईड करू शकतो. सो मी आता आपण फटाफट सगळं जॅकेट बिकेट घालू आणि रोडवर भेटू तुम्हाला. तर चलो, बाय बाय. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू घेऊन टाक. अँड आज आहे आपला डे 32. आणि आज आपलं म्हणजे आज माझं कसं होतं की माहिती का, आज माझं होतं की राईडला नाही जायचं, की आराम करूया. पण कसं झालं आहे की आपण बाईक आपली रिपेअर करून घेतली आहे, तर मला टेस्ट पण करायचं होतं की बरोबर चालते का नाही. की आपला कसं आहे की आपला मूड आणि आपलं हे कसं आहे की आपण कधी उठून कुठेही गेलं तर बाईक आपली नीट असायला पाहिजे ब्रो. तर त्यामुळे मी बोललं की आपण आपली बाईकचा राऊंड मारू एक मस्तपैकी. सिरियसली ना, एक मस्तपैकी राऊंड मारायचा आणि संपून टाकायचं. हा, मला समजतच नाही आज काय करायचं. माझं ब्रेन अजून पण असं चाललंय, प्रोसेस होतंय अजून, प्रोसेसिंग मोडमध्ये. असं पण नाही की लाईक हॅलो मित्रांनो असं नाही की लाईक माझं ब्रेन अजून पण प्रोसेसिंग मोडमध्ये चालू आहे की काय करायचं, कसं करायचं आणि कुठल्या रोडला जायचं. रोड तर आपल्याला माहिती, लोणावळा. माझा अजून चालू आहे की जी लास्ट राईड मी इनकम्प्लीट सोडलेली त्याला पूर्ण करूया. आय फील सो एक असं मन हे होऊन जाईल ना की हां भाई, सॅटिस्फॅक्शन. माझं डोकं बोलतं आहे की लाईक छोटी राईड मारू, पण माझं मन बोलतं की लाईक इट शुड बी मोठं राऊंड मारून घेऊया, 100-200 किलोमीटर तासाला पाहिजे. माझं मन असं आहे. कारण की कसं झालं माहिती का, मला या साईडला जाऊन कंटाळायला लागला आहे. आणि मला इगतपुरी त्या साईडला जायचं, पण इगतपुरीचे रस्ते बिस्ते भाई, रस्त्यांपेक्षा ट्रॅफिक. या साईडला कसं की एवढे ट्रॅफिक बिफिक नाही आहे रे, त्यामुळं एक हे होतं. ओ माय गॉड, सिग्नल. तर तुम्हाला भेटूया जरा परत आपण इगतपुरी साईड, म्हणजे इगतपुरी नाही, आपण या साईडला गेला ना, परत मी कॅमेरा ऑन करतो. झाले अजून किती, 17 सेकंड्सच आहेत. 17, 15, 14. ओके, 10, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मला वाटलेलं इथं, कारण की सिग्नल कधी कधी खूप मोठा असतो ना, तर माझं असं वाटलेलं की लाईक हे बघ. तर माझं असं वाटलेलं की लाईक सिग्नल मोठा असतो तर कॅमेरा बंद करून टाकेल आणि नंतर जरा परत चालू झाला तर कॅमेरा परत चालू करेल, असं माझं हे होतं. एजन्शियम काय बोलतात त्याला, आय डोंट नो. तर तसंच आहे. तर आता एन्जॉय करू आपण जरा आणि तुम्हाला परत भेटूया. चलो, बाय बाय. आता हे काय आपलं पेट्रोल भरायचं आहे. पेट्रोल म्हणजे हाफ टाकी तर आहे, पण मी बोललो की पेट्रोल भरायचं आहे, पण मला जिओमध्ये भरायचं होतं. मला ना खाली नाही उतरायचं आहे. एवढा कंटाळा आला की मला ना आता थांबायचं नाही, पण पेट्रोल तर भरायचं आहे. कारण की पुढे कुठं चांगलं भेटतं पेट्रोल ते नाही माहीत. एक तर आहे शेल आहे, मी पनवेलमध्ये शेलमध्ये भरू शकतो, कारण की शेलचं पेट्रोल ऑलवेज चांगलं असतं भाई. जरासा महाग असेल, पण महाग काय माहीत नाही. आता रेट काय आहे शेलचं, डिझेलचं माहिती, डिझेल 90च आहे, पण याचं माहीत नाही पेट्रोल काय. पेट्रोल सेमच असेल तर मी एका वेळेस भरेल, मग तिथूनच लेट्स सी. पण मला आता ना इथून खाली जायला मिळालं की जिओच्या याला खाली जावं, परत त्या ट्रॅफिकमध्ये अडका, अंडा गुंडू साला सब कुछ. त्यामुळं मी लाईक आता आपण बोललो की आपण इथून स्ट्रेट जाऊ आणि हे करू. मग
हां आज आहे ना असं काय माहीत नाही रे, असं कंटाळ आहे, कंटाळ. असं खूप बोरिंग राईड असणार आहे ही, पण असं खूप कंटाळ आहे, कंटाळ. मला कसं तर वाटतंय असं वालं, ते असं वाटतंय की लाईक आहेला तेव्हा हे असे आहेत ना, कधी कधी असे बाईकर आहेत ना, चुते असतात. दोन्ही रायडर घेऊन दोन्ही एक लाईन तरी ठीक आहे, पण तो मध्ये मध्ये फिरतोय ना थुकासाठी, या साईडला फिरतोय, असे चुते लोक असतात, चुते. चला आजकाल मला तर रायडर लोकांचं पण भीती वाटायला लागली भाई. कोण कधी आपला स्क्रीनशॉट टाकेल आणि डू द फाईन. मला आजकाल त्या लोकांचा लय राग यायला लागलाय की उगाच स्वतः तर कॅमेरा बंद असताना तर स्वतः सगळे रॉंग साईडनी बिंग साईडनी जात असेल, पण कधी कॅमेरा चालू होतो भाई, नंबर प्लेटचा फोटो बिटो, पोलिसांना एकदम टॅग आणि डायरेक्ट फाईन. आय हेट यू साल्यांनो. म्हणजे स्वतःनी करण्याच्या वेळेस सगळं केलं असेल, लिटरली बोलू ना, आय हेट दॅट पीपल. करताना स्वतःनी सगळं ॲश करून घेतलं, ट्रिपल सीट गेलेत, हे गेलेत, ते गेलेत, स्वतःनी सगळे रूल तोडलेले आहेत. पण आता सगळी कॅमेराच्या समोर आणि जरासा लाईक्स आणि ह्याच्यासाठी बाई, आय एम सो कॉल्ड गुड मॅन, असे झालेत लोक. मी नाही बाबा, मी जसं कॅमेरामध्ये आहे ना, जसं कॅमेराच्या मागे पण मी असाच आहे. मी आधीच बोलतोय, जो है मुंह पे बोलेगा और तुमको फक ऑफ बोलेगा, आय डोंट केअर. कारण की मला ट्रूथ राहायचं आहे भाई. मला खरं जे मी खरं आहे मला तसंच राहायचं आहे. इफ आय एम गुड आय एम गुड, आय एम बॅड आय एम बॅड. इफ मला तुम्हाला शिवाय द्यायच्यात मी तुम्हाला शिवाय देऊनच राहणार, असं वालंय भाई. शैली कुठे आपलं शैली. तर चला एवढंच बोलायचं होतं मला. बाई लोकांना काय वाटतं की टँक फुल करणं म्हणजे असं ब्रीमपर्यंतच यायला पाहिजे. आता मी टँक आपल्या नेहमीसारखं काय आता फुल झालं तर कसं आहे की टेन्शन नाही ना, की जरा लांब पण गेलं तरी मला काही हे नाही. पण असं काय की लाईक ब्रीमपर्यंत आल्यानंतर हे होतं की लाईक ब्रीमपर्यंतच मी त्याला बोललेलं की ऑटो कट पण थांबून टाक. ऑटो कट पण थांबला असं तर ठीक आहे, पण ऑटो कट नंतर पण वरती कशासाठी आणायचं आहे, डोकं आउट होतं त्याच्यात. कारण की भाई परत एक तर त्याच्यात तो एअर पकडतं, हे होतं. त्यामुळं माझं ऑटो कटवरतीच मी नेहमी बाईक म्हणजे पेट्रोल डिझेल काही असेल तो ऑटो कटवरतीच मी थांबवतो. मग यांना काय करायचं आहे का, डोक्याची अशी मंडळी होती ना त्यावेळेस मग, की लोकांनी काय भुगा एकदम. ऑटो कट म्हणजे फुल त्यांनी ब्रिमपर्यंत भरलं पेट्रोल. पण आता असं आहे की लाईक मला 2-3 म्हणजे जरा वेळ नंतर मला टँक उघडून त्यातली एअर जी पकडली असेल ती मला आता काढायला लागणार. कारण की गरमीमुळं ते असा भपसकाने असं बाहेर निघाला पाहिजे ना, तर आता त्यासाठी ते मला बघायला लागणार. सो लेट्स सी कसं चाललंय आता आपलं. एवढंच आहे. आता आपण ठरवले भाई जरासंच बोलायचं आणि हे करायचं, काय दाखवी काय नाही. जरासं हे आपलं लर्निंग आहे. आता जरासंच दाखवायचं. दुसरे कसे रायडर्स दाखवत आहेत ना, तसंच जरासा दिखाओ, बंद करो कैमरा, बैटरी बचाओ, मेमोरी बचाओ, सब कुछ बचाओ. चलो देन, बाय बाय. आपण आलोय कर्जतचे. ए थांबे, ए भेंडी थांब, आम्हाला क्रॉस होऊ दे. त्यानंतर किती बाईक टाकायची टाक. हां आता कोणाला किती हे करायचं कर. तर आता कसं झालं की आता आपण पोचलो आहे कर्जतपर्यंत. पण काय माहीत नाही यार, मी एवढं स्लो चालवतो ना बाईक. मी आता पण कर्जत क्रॉस करून पण पुढे गेलो असतो, पण मी लिटरली बोलू मी 65च्या स्पीडवरती चाललो आहे. काय माहिती एवढं. हे लास्ट टाईम पण होते की आता सायकलवाले होते ना, लास्ट टाईम पण होती कधी मी लास्ट वीकेंडला होतो. तर मी एवढं स्लो चाललो आहे ना की काय माहीत नाही.
कारण की कसं झालं की आज तर मी डिस्ट्रॅक्ट तर आहेच बाईक चालवण्याच्या वेळेस. कसं आहे की आजच्या दिवशी ना मला एका फॅमिलीने ना मला अशी ऐपत दाखवलेली, मला ऐपत. आणि ते असं माझ्या ब्रेनमध्ये ना असं ते एक ट्रॉमा बॉन्डसारखं ना माझ्या डोक्यात छापलं गेलं. कसं आहे की मला ना चालत्या गाडीतून आज एका फॅमिलीनी, म्हणजे आम्ही राजकोटला फिरायला गेलेलो. तर राजकोटला फिरायला गेलेलो तर सिद्धेश त्यावेळेस एक भावासारखा भाऊ होता. आता पण मी भाऊ मानतो, पण कसं होतं की मी कधी तिथं गेलेलो फिरायला असं, तर मला चालत्या गाडीतून त्या लोकांनी असं बाहेर काढलं यार. म्हणजे असं तुझी आमच्या गाडीत बसण्याची ऐपत नाही आहे बोलून मला गाडीतून बाहेर करून टाकलेलं. आणि असं पण नाही, अख्खी फॅमिली होती त्या गाडीत. आई टीचर, ॲज अ टीचर आई होती, त्यानंतर वडील ॲज अ बँकर, सिद्धेश स्वतः मॅनेजर होता भाई. पण मला गाडीतून लाथ मारून, म्हणजे असं अक्षरशः दरवाजा उघडून मला बाहेर सिग्नलवर सोडून दिलेलं की भाई तुला या गाडीत बसण्याची ऐपत नाही आहे करून मला हे केलेलं. आणि तो असा ट्रॉमा बॉन्ड झाला आहे ना की ही तारीख आली ना माझ्या डोक्यात, तो ऑटोमॅटिकली तो फेस येऊनच जातो की माझ्याशी लोक कसे वागलेले. तर काहीच नाही माहीत काय, त्यामुळं माझी ना उदास आहे. आज मी घरी बसलो असतो ना, माझा भोसाडा उदास झालाच असता. पर्यंत मी बोललो की नको, जाऊया बाहेर, आपण आपला दिवस तर कशासाठी खराब करायचा. मग त्यामुळं मी आलो आहे बाहेर. सिरियसली मला असं धक्का मारून त्या गाडीतून बाहेर काढून टाकून. आणि असं पण नाही, मी अगर नवी मुंबईमध्ये असतो तर मी घरी आलो असतो यार. मी राजकोटला होतो, राजकोटला मग 3-3.5 तास मला रस्त्यावरतीच मी होतो. असे लोक होते माझ्या लाईफमध्ये. आणि असं पण नाही, त्या लोकांनी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली की तुमच्या मुलाला काय होणार नाही. सिद्धेशच्या पेरेंट्सनी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली की भाई मुलाला काय होणार नाही ना, काय नाही, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आमची. भाई पण चालत्या गाडीतून मला फेकून टाकलं त्या लोकांनी. आणि त्यांना असं दम पण नव्हता की लाईक जी आई गाडीत बसलेली तिला असं दम पण नव्हता की लाईक गाडी थांबवा काय करून. सरळ सोडून मला पुढं निघून गेले ते लोक यार, सिरियसली. हां, तर काय नाही, हेच आहे आज तुम्हाला माझी दुःखद कहाणी. अर्ध तर माझ्या डोक्यात काय चाललं आहे ना, मला वाटतंय मी सॅड आहे ना, आज या कारणामुळेच मी सॅड आहे. तर चला मग भेटू जरा पुढं जाऊन. आपण काय आपला मूड सुधारला तर ठीक आहे, नाहीतर आज तर आपला मूड असाच आहे. आता आपण इथूनच लास्ट टाइम इथंच या स्पॉटवरती ना ते एक नॉकिंग साऊंड चालू झालेला या स्पॉटवर, लिटरली या स्पॉटवर. आणि आता असं झालं की लाईक आवाज येतोय का बाईकमधून, असं झालंय माझं लिटरली. आणि मी म्युझिक हे सगळं बंद करून मी आवाज ऐकतो, आवाज येतोय का करून नाही. तर आता असं झालं की मला एवढं डोक्याचा भोसडा झालेला आहे. बाई शिव्या द्यायला पाहिजेत माहिती का. शिव्या इज लाईक पोटातला गॅस. सिरियसली, कसं पोटातला गॅस कसा आपण पादून बाहेर काढतो, जसं शिव्या देऊन डोक्यातला पण गॅस बाहेर काढायचा भाई. द्यायचे एकामेकांना 10-12 शिव्या कोणाला तर. आणि फुल डोक्याचा जो भोसडा झालेला आहे ना, जो माझ्या डोक्याचा आत्ता झालेला आहे, तो सगळा काढायचा बाहेर. भले दुसऱ्याला नको द्या, पण असे मन भरून शिव्या द्या. हय माझा ब्रेक का नाही लागत आहे. कालच्या सर्व्हिसिंगमध्ये आपले घोडे लागले का काय. ब्रो चल ब्रो चल ब्रो चल ब्रो, चल ना ब्रो. हे भेंडी चल ना. ओके, वी आर गुड अँड वी आर रेडी. स्पीड ब्रेकर
नाही यार, यांनी माझी सस्पेन्शनचं पूर्ण सेटिंग्स हलवून टाकलेत. सिरियसली माझं यांनी रिबाउंड आणि हे चेंज केले. आय कॅन लिटरली फील कधी स्पीड ब्रेकरवरून गेल्यानंतर माझा आधीचा रिबाउंड कसं होता आणि आताचा रिबाउंड कसं आहे ना, ते लिटरली आय कॅन फील इट. जाऊ दे आता, माझ्याकडे ॲक्च्युली ॲनल की पण नाही, कारण की कसं आहे की इथंचे जे खटके आहेत ना ते माझे तुटले गेलेत, असं क्रॅक होऊन तुटलं गेलं. त्यासाठी मला ना ॲनल की लागती. ॲनल की असेल तरच ते फटाफट होऊन जा. ओ इथं पण जिओ उघडले, बरं झालं की मी उद्या पुढच्या वेळेस पेट्रोल भरायचा वेळेस मी इथंच येईल. मग असं झालं आहे. आणि काय नाही, मस्तपैकी असे सर की सर 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 शिव्या द्यायची आणि सगळं थांबून द्यायचं डोक्यातलं. कधी कधी कसं असतं माहिती का, असे नेगेटिव्ह थॉट्स खूप येत असतात, पण ते नेगेटिव्ह थॉट्स, अरे भाई मला वाटलं काय तर झालं याला, पण आज झोपलाय हिरो रस्त्यावर. मला वाटलं पोतं बितच आहे, पण हिरो रस्त्यावर आरामात झोपलाय. 2 मिनटं टेन्शनच होतं मला. आणि काय नाही असं डोक्याचं हे. आता काय माझं टॉपिक पण काय होतं, आय एम व्हेरी डिस्ट्रॅक्टेड टुडे. आय डोंट नो व्हाय, बट आज आपल्या डोक्याचा एकदम भुगा झालेला आहे आणि त्यामुळं आपण डिस्ट्रॅक्टेड पण आहे. तर आईच्या गावात सगळ्यांच्या. चला मग भेटू परत पुढं. ब्रो 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 भाई पाऊस नको पडू यार, पाऊस नको पडू. मी बोललो ना माझ्या डोक्याचा भुगा चाललाय. मी आता ज्या डेस्टिनेशनला जायचा मी विचार केलेला की त्या एक मस्त असं स्पॉट आहे, असं ब्रिज आहे हे ते. मला तिथं जाऊन जरासा 360 कॅमेरा आणि आपण जरासा मस्तपैकी POV शॉट्स घेऊया, भारी वाटेल एकदम. पण काय झालं माहिती, मी हे आणलं आहे पण सेल्फी स्टिक नाही आणली. मी बोललो ना, ही 25 तारीख आहे ना, माझ्या डोक्याचा ना असा ट्रॉमा बॉन्ड आहे, ट्रॉमा बॉन्ड. तर आता काय करू मला काहीच नाही कळत आहे, कारण की त्या स्पॉटला जाऊन फायदा पण नाही. ओ हो काय दिसतंय बघा इथून, काय भारी दिसतं. आणि काय थंड हवा यार या साईडला, एकदम असं चिल्ड. म्हणजे जसं मी या इमॅजिकाच्या पुढे आलो ना, एकदम असं चिल माहोल आहे, चिल. सिरियसली. आणि बोललं ना लाईक ही 25 तारीख आहे ना, माझ्या त्याच्या ट्रॉमा बॉन्ड आहे, ट्रॉमा बॉन्ड. सिरियसली. मला लिटरली लोकांनी गाडीतून असं हाकलवलेलं. काय यार, माझा तर डोक्याचा भुगा झाला, मला कळतच नाही काय बोलू काय नाही. असं झालंय आजच्या दिवशी माहिती. माझे पाय. ॲक्च्युली तर मला मेन तर माझी बाईक चेक करायची होती की कशी चालते, कशी हे होते, की लाईक सेक्सी चालते का. अजूनपर्यंत तसाच इश्यू आहे, पण आत्तापर्यंत चांगली चालली आहे. मीपर्यंत तरी 60, 70, 80पर्यंत गेलो. आता चांगली चालते, एकदम स्मूथ चालते आता. आय एम हॅपी. पण कसं झालं आहे माहिती का, माझं ब्रेन इज लाईक काय, माझं ब्रेन बोलतं की लाईक राईड करायचं, पण माझी बॉडी इज लाईक रिस्पॉन्सच नाही करत आहे त्या ह्याच्यासाठी. की नेहमी मी असं एक्सायटेड असतो ना, माझी बॉडी लँग्वेज पण त्यावेळेस एकदम अशी भारी असते, पण माझं ब्रेन आणि माझी बॉडी ती अलाईनच नाही होते त्याबरोबर. माझी बॉडी ना त्याला सारखं अशी मस्का मारायला बघते, पण नाही होते. माझी अशी ब्रेन आहे ना, माझा ब्रेन असा बॉडीला एकदम असा मस्का मारायला बोलतोय की लाईक चल आपण जरा राऊंड बिंड मारू अजून मोठा, एन्जॉय करू. कशासाठी आपण आपल्या डोक्याचा भुगा करून घ्यायचा आहे, तू तुझ्या बॉडीचा कशासाठी भुगा करून घेतोय. तर तसं डोक्यात चाललं, डोक्याचा मेसेज येतोय, पण असं बॉडी एक्सेप्ट करायला रेडी नाही माझी अजून.
चलो मग. अरे काय पाऊस बीस बाई, पाऊस नको पडू, माझ्याकडे काहीच नाही आहे. अगर भिजलं ना सगळं भुगा होऊन जाईल माझ्या कॅमेराचा याचा. कायच नको, असं पाहिजे तर असा माहोल असाच ठेव तू, थंडगार, पण पाऊस नको पडू प्लीज. कारण की माझ्याकडे काय नाही, कॅमेरा इफ हे झाला म्हणजे पाऊस पडायला लागला कॅमेरा कुठं ठेवू असं वाला झालं सीन माझं. जा बाई जा, तू मोठा आहे. तो येस, अजून काही नाही. आता आपण कुठं इमॅजिकेच्या पुढे आलो, कुठल्या तर गावात आलो. मी गावाचं नाव विसरलो आहे, पण आलो आपण आता. मग इथून आपण पालीपर्यंत जाऊया, पालीवरतून परत युटर्न मारू. हेच आहे आपलं. अरे मला व्हिडिओ पण आउट करायचा आहे. थांबा, मी कुठं थांबतो, पाणी ब्रेक पण घेऊया, हे पण घेऊया, आणि व्हिडिओ पण आपण लॉन्च करूया. बाई बघतोस काय, एक तर कसा चालवतोय, आणि परत हे असे MS-14 वाले ना साले चुतीयच असतात. बघतो पण रागात, मागे हॉर्न वाजवल्यानंतर भाई कसा चालवत होता, काय करत होता, काय करतोय. आणि असं पण नाही की काय आहे, 2-3 वेळा मोडून बघितले बाई. पाऊस पडायला लागलाय, माझे असे वायझरवर एकदम असे थेंबे थेंबे पडायला लागलेत. पण मॉल भारी आहे, एक नंबर मॉल आहे, मस्त आहे. सो सी यू इन सम टाइम. परत आता इथून लेफ्ट राईट मारणार. इथं पेट्रोल पंप कुठे आहे? इथं पेट्रोल पंप दिसल्यानंतर इथून आपण लेफ्ट राईट मारणार. राईट मारून आता मला इथं मोबाईल पण लावा लागणार. तर राईट मारून आपण या डोंगरा बिंगरातून आहे ना सगळं हे करून आपण तिथून पेनमधून निघणार. आता ते 3 किलोमीटरवर आहे पेट्रोल पंप. तर तिथून आपण करत पेनमध्ये निघणार, कारण की मला जायचं होतं रोहा करत तळ्याला. कारण माझ्याकडे कसं झालं की सेल्फी स्टिक नाही आहे. सेल्फी स्टिक का नाही आहे, आणि सेल्फी स्टिक का महत्त्वाची, कारण की मी त्या स्पॉटवर चाललो आहे ना, तिथं सेल्फी स्टिक पाहिजे या बाईक बरं, तो व्हिडिओ काढायसाठी 360 डिग्री बरं. आणि मी सेल्फी स्टिक लिटरली घरी विसरलो आहे. तर आता त्यामुळं मी तिथं नाही चाललो होतो. मी बोललं की, आणि मी नंतर विचार पण केला की असं करून पेन पालीवरतून जाऊन तसं मग मागच्या रस्त्याने तसं अलिबाग रस्त्याने जाऊया आपण. पण मी बोललो आपण पुढच्या आठवड्यात अगर तळ्याला जायचं मी ठरवलं, मग फायदाच नाही ना भाई त्या रस्त्याला जाऊन, कारण की पुढच्या वेळेस मी परत त्या रस्त्याने येणार. तर त्यामुळं मी ठरवलं की नाही जायचं, आपण इथून राईट मारायचं. राईट मारून मग आपण पेनच्या इथून निघायचं. मग माझं तसं आहे. आता इथं जो पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप नंतर भाई कोण येते का मागून? कोण नाही आहे बट ओके. तर आपण जरासं इथं आता मला मोबाईल म्हणजे GPS चालू करायला लागणार आहे. जरासं 5-10 मिनटं थांबा, आपण जरा GPS चालू करू जरा पुढे लावून, कारण की इथून रस्ता जरासा मला असं माहीत नाही आहे. पण रस्ता भारी आहे, म्हणजे रस्ता भारी म्हणजे असं डोंगरा बिंगरातून आहे, त्यामुळं रस्ता भारी आहे. अजून काय नाही. पण हां, इथं जरासं जमलीन होतं मला, कारण की मी वर्षातून एकदाच या रस्त्याला येतो यार. गेल्या वर्षीनंतर मी आत्ता या रस्त्याला येतो आहे. तर त्यामुळं मी बोललं की लाईक जरा आता मोबाईलला हे काढू, मोबाईलचं आपलं होल्डर लावूया इथं. आणि लेट्स थांबा जरा, मस्त आहे ना एकदम चिल. मी लास्ट टाइम याच अशाच दरम्यान इथं आलेलो, आणि इथं हा व्हिडिओ बनायला आत्ता पण याच दरम्यान आलो आहे. म्हणजे दसऱ्याच्या आधी आलेलो लास्ट टाइम, आणि आत्ता पण दसऱ्यानंतर येतो आहे. तर चला आपण जरा असं आता मोबाईल आपण हे लावूया, आपलं मोबाईल होल्डर लावून परत भेटूया आपण. आणि 360 डिग्री टर्न होऊन जा यार. काय माहोल आहे.
असली भारी जागा आहे ना. चला आता आपलं सगळं झालेलं आहे इथं, एकदम फोटो बिटो काढले, सगळं काढलं. आता आपण इथून कल्टी, आता इथून जायचं आपण घरी. कारण की माझ्याकडे सिरियसली बोलू ना, माझ्याकडे सेल्फी स्टिक नाही. आणि मला त्या तळ्याच्या रस्त्याला जायचं होतं ना, की माझं होतं गेलं की इथून रोहा तळा करत असं एक आहे तिथं बीच नाही आहे पण असं ब्रिज आहे. ब्रिज लास्ट टाईम मी तिथं गेलेलो, एकदम मस्त स्पॉट आहे. तर मला असं वाटलेलं की मी सेल्फी स्टिक टाकली आहे ह्याच्यात काय बॅगेत, पण असं काय झालं नाही, सेल्फी स्टिक नाही आहे बॅगेत. आणि मग त्यामुळं माझा मूड खराब झाला आणि मग मी बोललं की नाही, मला नाही जायचं आता. मग त्यामुळं आय वॉज लाईक आपण इथून जाऊ. पण इथं पण भारी आहे भाई रस्ता, एकदम असला खतरनाक खराब रस्ता ना की माझा मूड चांगला होऊन जाईल एका वेळेस इथून जाऊन. असं आहे की काय एक्सपल्सच्या लोकांना काय पाहिजे भाई, खराब रस्ता, मूड खराब, खराब रस्ता, एक नंबर मग मूड. लिटरली मला असं वाटतंय. हां भाई हे असं का मला हे करत आहे. ओ माय गॉड, एवढे खराब रस्ते आणि आय एम फीलिंग सो गुड. लिटरली मला आता मस्त आणि छान वाटतंय अशा खराब रस्ता. हा ॲक्च्युली रस्ता खूप चांगला होता आधी लास्ट इयरला, तर पण आता काय एवढा खराब आहे माहीत नाही. इथून गेलेलो का इथून गेलेलो आपण, एक मिनटं. नाही हा परत मला त्या याच्या रोडला घेऊन चालला आहे. नाही, आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. हा परत मला त्या इतरच्या रस्त्याला घेऊन चालला आहे. कुठं, त्या पाली रोडला घेऊन चालला. पण आपल्या पाली रोडला नाही जायचं, आपल्या पेनला जायचं आहे. ॲक्च्युली मी तिथं घराचा ॲड्रेस टाकला आहे. घरापेक्षा मला तिथं ना पेन टाकायला पाहिजे होतं, मग ते बरोबर आलं असतं. आय थिंक सो. हां आपण राईट रोडवरतीच आहेत. आय नो द रोड्स. म्हणजे रोडपेक्षा ना मला ना स्पॉट चांगले लक्षात आहेत की कुठे जागेवर काय घर आणि असं लोकेशन्स मला खूप चांगले माहिती. थांबा एक मिनटं, मी इथं आपण पॉज करूया. जरासा पॉज करतो आणि मी इथं पेन टाकतो. थांबा. तो बोलतो की 35 किलोमीटर इथून पेन आहे, 1 तास. तर आता तो मला बरोबर रस्ता दाखवेल. ओ माय गॉड, बट हाऊ इज द रोड. आय लाईक द रोड्स. माझा आता मूड चांगला व्हायला लागला असं ह्याच्यातून जाऊन. ओके, पण एकच आहे की मला जोशमध्ये होश नाही घालवायचा माझा, की चुकून काय आलं की मी असा ह्याच्यात एकदम जोशमध्ये स्पीडमध्ये येतो आणि चाललो कुठं तर खड्ड्यातच गेलो मी. ओ माय गॉड, खूप मोठा खड्डा होता. माझी बाईक ॲक्च्युली मला उचलायला पाहिजे होती, उचलली नाही. बट इट्स ओके. काय बोलला, शिव्या दिला मला नाही माहीत, पण ॲट द एंड भाई रस्ताच असा आहे तर मी काय करू. भाई कोणाला यायचं असेल ना फुल ऑफ रोडिंग बीफ रोडिंग जर असं करायचं असेल, खराब रस्त्यावर चालवायचं असेल ना भाई, या इथं या रस्त्यावर एकदम मस्त तुमची पूर्ण हाऊस फिटून जाईल मला असं वाटतंय. तर चला परत आता मला वाटतं की पूर्ण रस्ता असाच असणार आहे. तर काय तर इंटरेस्टिंग असेल तर मी पूर्ण परत तुम्हाला हे करेल. काय असं मला भारी वाटलं की तुम्हाला दाखवण्यासाठी, तर मी अजूनही करेल.
व्ह्यू बघा, लिटरली व्ह्यू बघा, सिरियसली. काय भारी आहे यार. मी ऑलमोस्ट पोचलोच आहे. मी आता ॲक्च्युली ना त्यांनी एक गेट म्हणजे एक रस्ता आहे ना त्यांनी तो ब्लॉक केला वाटतं. की मी कधी फर्स्ट टाईम आलेलो ना एका गावातून मी असं वर चढून आलेलो, तो रस्ता त्यांनी बंद केला. आता तोपर्यंत इथंच होता. भाई पर्यंत बघा ना काय सेक्सी. काय भारी आहे यार. असलं भारी वाटतं ना इथं आल्यानंतर. आता पुढचा रस्ता बघा, पुढे एकदम असलं शेट. इथं अगर 1-2 एकर भेटले ना भाई, सिरियसली मी रिटायरमेंट नंतर इथंच येऊन बसेल. सिरियसली रिटायरमेंट नंतर मी इथंच येऊन राहील. इफ मला 1-2 एकर भेटले ना इथं, शेती करत बसेल मी तर. स्क्विरल. पण जरासा सांभाळूनच या. मी आधीच्या पण खूप सारे व्हिडिओजमध्ये मी सांगितलं की जरा सांभाळूनच या रस्त्यावर. कारण की नेचर आणि रस्ते असे आहेत ना कॉर्नरिंग्स आणि याच्यात की तुम्ही तुमचं एका वेळेस हे काय आपलं कंट्रोल हरून जाईल. म्हणजे कितीही मोठे बायकर असेल, मी तुम्हाला कोणाला मॉक नाही करत आहे, पण ॲट द एंड असं वाटतं यार की इथं बघत जाऊ आणि स्ट्रेट. पण सिरियसली काय दिसतंय पावसानंतर तर अजून सेक्सी दिसतंय. मी पावसाच्या आधी आलेलो, पण भारी दिसतंय यार, भारी. तर चला 1 मिनटं 360 आपण बंद करूया. बा कोणाकोणाचे फार्म हाऊस आहे तिथं कसलं भारी वाटत असेल ना यार, की येऊन राहिले एकदम. तेव्हा नाही इथं फुल असा व्ह्यू आहे ना. जे पण इथं वरती त्यांचं काय पण आहे, छोटंसं पण असू दे, मला पण चालेल भाई असं कवड्यातल्या घरात राहिलेलं अशा टाईमला. भले गरमी बिरमी काही असू दे, पण जो पीस ऑफ माइंड असेल ना माझ्याकडे, तो 1 नंबर असेल. भाई काय आहे यार. बघा ना भाई रस्ता, अजून बघा रस्ता कसा जाणार आहे इथून. अजून असा पूर्ण रस्ता पेनपर्यंत असाच रस्ता आहे. पेनचा जो डॅम आहे ना तिथपर्यंत आहे हा रस्ता तसा. पण काय आहे यार.
भाई बघा बघा बघा, आता मी काय विचार केला माहिती का, पुढच्या वेळेस तळ्याला जाण्याच्या वेळेस ना याच रस्त्याने यायचं आणि पालीवरतून रोहा करत तसं जायचं. मग सिरियसली बेस्ट असणार आहे हा पुढचा. अगर मी पुढच्या आठवड्यात राईडला यायचं हे केलं तर बेस्ट असणार आहे भाई, बेस्ट. पुढच्या आठवड्यात तसंच येऊया की याच रस्त्याने आपण परत जायचं, परत याच रस्त्याने आपण नवी मुंबईवरतून निघालो, पेनवरतून इथं आलो आणि हे नाही काय आपलं पाली या रस्त्याने आपण पालीला पोचलो, पालीवरतून रोह्यावरतून तळा, परत मग तसं आणि इंदापूर करत असं एक मोठा एक 300-350 किलोमीटरचा आपला एक राईड होऊन जाईल ती. तसंच करूया पुढच्या आठवड्यात भाई, एक नंबर ट्रिप होऊन जाईल. हा पण पाऊस पडून गेला यार इथं, पाऊस. हो RTO आहेत बरे इथं आहे ना, पाऊस पडून गेला. अरे बोच्या, एवढ्या पण स्पीडमध्ये कशासाठी यायचं की तुम्हाला गाडीच कंट्रोल नाही होत. कसला लॉंग हे मारलाय त्यांनी टर्न. ब्रो अजून खूप पुढे जायचं, अजून खूप लिटरली माझी आत्ताचा जो अपडेट आला आहे ना, मी काल अपडेट केला माझा हे गोप्रो. आधी कसं होतं की 4K मध्ये ना 50 फ्रेम रेटचं येत होतं, 30 फ्रेम रेट येत नव्हता. तर आत्ता काल मी अपडेट केलं ना तर 30 फ्रेम रेट मला परत दाखवा लागलं आहे. तर त्यामुळं गोप्रो एवढा ओव्हरहीट पण नाही होतं, नाही तर काल 5-10 मिनटात लगेच ओव्हरहीट व्हायचा गोप्रो, पण आता होत नाही एवढं. बरं यार, चांगलं आहे, नाईस, गुड. हां बघू आता कसा आहे कुठून बाई, पण काय रस्ता आहे यार. भाई आणि लिटरली तुम्हाला बोलतो हा भाई, इफ कोणी तुम्हाला रिस्पेक्ट नाही देत असेल ना, काही असू दे, प्रेम बीम काही पण, तुमचा बॉस पण तुम्हाला हे नाही देत असेल ना रिस्पेक्ट तुमच्या कामावरतून, भाई लिटरली संडासात कसं फ्लश करतो ना आपण आपलं गोबर, तसं त्या लोकांना ना फ्लश करायचं शिका. मी खूप हार्ड वेमध्ये शिकलो आहे की असं हे का स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आणि हे करण्याच्या ह्याच्यात. कारण की मी प्रेमासाठी पूर्ण माझा भुगा करून टाकलेला डोक्याचा अंगाचा सगळा, पण लोकांना त्याची रिस्पेक्ट नव्हती. सिरियसली, कोणाचे वडील काय मारायला येत आहेत, कोण मला चालतंय गाडीतून काय उतरवत आहे, कोण चीट काय करतंय. लिटरली बोलतोय, ओ माय गॉड, नेचरचा स्पीड ब्रेकर. लिटरली बोलतोय, इफ कोणी तुम्हाला रिस्पेक्ट नाही देत असेल ना भाई प्रेमाच्या ह्याच्यात, सरळ संडासात फ्लश कसं मारतो आपण गोपराला, तसं फ्लश मारायचा शिका भाई. कारण की मी खूप हार्ड वेमध्ये शिकलो की मला वाटलेलं की प्रेमासाठी आपण सगळं सॅक्रिफाईस केल्यानंतर एका वेळेस आपल्या प्रेमाला आपलं व्हॅल्यू कळेल आणि हे होईल, पण तसं काही झाटा काय झालं नाही. उलटं त्या आपल्याच डोक्याचा भुगा झाला त्या ह्याच्यात. सिरियसली
कारण की त्या ह्याच्यात माझ्या बरं चीट झालं, सगळं झालं आणि लोक बोलतात की लाईक तू नाही देत होता, आता कोण दुसरं मला देत आहे ना, त्यामुळं लोक निघून पण गेलेत लाईफमधून. पण आहेत यार, स्वामी इज ऑलवेज विथ मी. स्वामी समर्थ ऑलवेज विथ मी. मी लिटरली भाई मंदिरात जाऊन रडलेलो की भाई समोरच्या व्यक्तीला कळू दे माझं प्रेम हे केवढं आहे. बट कधी मी स्वामी समर्थाच्या इथून आलो, समोरच्या लोकांनी बोल ओ गाडी हा बघा यार व्यू. आता हे काढून टाकू कारण की आता इथून मला रस्ता माहिती कसा आहे, तर याची काही जरूरत नाही आहे. बट लेट्स सी द व्यू यार. व्यू बघा, व्यू भाई एन्जॉय करा. व्यू बघा कसला भारी व्यू आहे. हे ना ह्याच्या मागे ना सगळं डॅम आहे. ह्याच्या मागे सगळं बॅकवॉटर आहे. हे सगळं तेच आहे पाणी डॅममधलं. असलं भारी आहे ना आणि मस्त वाटतंय. तर आता मी मोबाईल माउंट काढून टाकलं, बॅगेत टाकले कारण की इथून मला रस्ता माहिती कसं जायचं पेनपर्यंत. पेन नंतर काय घरी जायला एक भारी पोचू शकतो. तर चला आता अजून तर काय. आता इथून लेफ्ट घेतला ना तर आपण पेनला जातो. नाही, इथून गेल्यानंतर आपण पेनला जातो आणि राईटला गेलो तर आपण इमॅजिकाला जाणार. तर आपल्याला इमॅजिकाला तर नाही जायचं आहे. इफ तुम्हाला अलिबाग बिलिबाग साईडला जाता असेल ना तर तुम्ही या साईडनी तसं येणार पेनवरतून तसं. बट इफ तुम्हाला तसं तोच रस्ता आहे. तर इफ तुम्ही हे गाव बिव जरा असा बघून घ्या कसं. इफ तुम्हाला त्या रस्त्याने यायचं असेल तर तसं येऊ शकता. नाही तर सरळ काय करायचं माहिती का, पेनच्या इथं आलं ना, पेनच्या त्या ब्रिजच्या इथं आलं ना तर ब्रिजच्या इथं डायरेक्ट पाली करून लिहायचं. मग तो तुम्हाला 2 रस्ते दाखवेल. एक तर दाखवेल तुम्हाला असा स्ट्रेट इमॅजिकाच्या इथून जायला आणि एक जो आता मी रस्त्यातून आलो ना तसा तो आला रस्ता. असे 2 रस्ते दाखवेल तो तुम्हाला. तर तो एकदम असा कवी रस्ता असेल ना, तुम्हाला त्या रस्त्याने यायचं आहे. सिरियसली पेन असा पेन अलिबाग पनवेल, पेन गोवा अलिबाग त्या साईडला. म्हणजे इथून गेलं ना तर तुम्हाला पेन, इथं या साईडला गेलं तर पनवेल येणार. तर तुम्हाला कळेल पण एक मिनटं की आपण कुठे आलो आहे. या साईडला पाऊस पडला आहे का, सगळीकडे पाणी काय. तर आता आपण इथं आलो, तुम्हाला कळालंच असेल. तर या ब्रिजच्या खाली आला ना तर तुम्ही तिथं पालीसाठी लिहा रस्ता. एक तर तुम्हाला दाखवेल तो अलिबागच्या इथून असा तो पुढे जाऊन जायचा, नाही तर इथून दाखवणार. आणि इथून पण दाखवला ना म्हणजे लेफ्ट साईडनी पण 2 रस्ते तो तुम्हाला दाखवणार. एक तर इमॅजिकाच्या इथून दाखवणार आणि एक जे मी आत्ता आलेला ज्यात सगळ्यात मोठा झिगझॅग रस्ता असेल ना तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बस अजून काही नाही. आणि तुम्हाला एन्जॉय करायचा आहे तो रस्ता पूर्ण. मी पुढच्या आठवड्यात परत कधी तळ्याला जाताना मी विचार करतो की याच रस्त्याने जायचं. तर मी तुम्हाला दाखवेल की कसं जात आहेत. कळालं का एकदम. ब्रो तू या साईडला कुठं गाडी टाकतो अजून. त्या साईडनी बस का काय तर होती त्यामुळं मी त्या साईडला गाडी नाही घेतलेली. पण आता मला मध्ये कुठं थांबायचं पण आहे कारण की मला बॅटरी चेंज करायची आहे. कारण की बॅटरी ऑलमोस्ट संपायला पण आली आहे, सगळंच आलं आहे. तो आय वॉन्ट टू चेंज द बॅटरी ब्रो. भाई बघो आता आपल्याला जोश आलेला आहे भाई. भेंडी बँचोत. पण यार सिरियसली अगर माझ्याकडे सेल्फी स्टिक असते ना मी तळ्याला गेलो असतो. सेल्फी स्टिक नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी रोड कॅन्सल केलं आहे. तर आपण पुढच्या आठवड्यात जाऊया. हे बोच्या थांब ना, दिसतंय ना.
आणि काय असेल तर आपण परत भेटूया 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 भेटूया. वाटतं मला ना ब्रिजच्या नंतर टोलचे इथं जरासा थांबायला पाहिजे. टोलचे इथं मी जरासा पाणी पण पिईल आणि पाणी पण पिऊन घेईल आणि मी त्याची बॅटरी पण चेंज करेल. तसं काय तर करेल मी. चला कॅमेरा नॉर्मलवाले आहेत का कुठले तेच नाही कळत. तर चला इफ काय इंटरेस्टिंग असेल तर मी तुम्हाला परत दाखवेल. हे भाई जेसीपी तो बघ, जेसीपी भाई. चलो I go. My God. आईच्या गावात. भाई माझं आता असं आहे की लाईक बॅटरी बदलली आहे, जरासं हायड्रेशन हे करायचं आहे. पण माझं नुसतं एकच आहे की पाऊस नको पडायला भाई. आता ढग बघा इथं, हा अलिबाग रोड आहे ना तो आहे भाई. ढग बघ कसे आलेत. माझं नुसतं एकच विनंती आहे की कधी पण मी घरी नाही पोचत ना, कधी पण नको पडू भाई, माझी वाट नको लावू. आता जरासा हायड्रेशन करू द्या आपण स्वतःला. एकतर आहे ना मला असं वाटतं की मला एवढी गाडी पळवा लागणार आहे ना, पाऊस पडायला लागले, टिपके टिपके माझ्या इथं सगळीकडे टिपके टिपके पडायला लागलेत सिरियसली. हा बाई पाऊस आता नको येऊ प्लीज, आत्ता तर नको येऊ, मला घरी पोचू दे. अर्धा तास दे, अर्धा तासानं जर केवढा पाऊस पडायचा ना पड, पण आत्ता नको पडू बस. आपण लगेच समेट केलेलो आणि निघूया इथून फटाकनी भाई. पावसाचा काय भरोसा नाही आता. चलो. टिपके टिपके दिसतात आहेत मिररवर, जरासा असं दिसत असेल तर ठीक आहे, पण सिरियसली पाऊस यायचा चालू झालाय. हे काय झालं?
माय गॉड. चेन्स पॉकेट गेलं. भाई आता काय झालं आहे माहिती, चेन्स पॉकेट परत लूज झालं आहे. या लोकांनी काल चेन्स पॉकेटचं सेटिंग केलेलं, त्या लोकांनी बरोबरच नाही केलं. तर आता मी परत ओपन करतो. आता मी इथरचा नट कसं तर करून मी आपला प्लायर मी नेहमी माझ्या ह्याच्या काय आपल्या जॅकेटमध्ये असतोच हा, त्याने मी हे उघडलं आहे. माझ्या टूल किटमध्ये पण याचं हेच नाही आहे, याला ओपनच नाही करू शकत. तर आता हे एक ओपन केलं आहे, इतरचं एक ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय झालं आहे. मला पहिली टाईम मला असं हिरोमधून एक हे झालं आहे की काल बाबा चेन्स पॉकेट त्यांनी बोललं सगळं चांगलं आहे हे ते बोलून हे केलं, पण आज भाई ब्रेकडाऊनच झाली परत. चेनचं तेच इश्यू आला आहे. काय बेंचो म्हणजे 2 दिवस बंद होणार होतं, त्यामुळं काम नुसतं चेपून दिले का काय माहीत नाही. आता बघायला लागणार आहे काय त्याचं. अरे एक्सचेंज पड़ा ना, फिर मिलेगा ना उधर उधर तो जरूरी है कि वहाँ 8 लगेगा.
नीचे से मार देगा। अरे आर्थिक वाला तोड़ ना, कब बनेगा मरने में। क्या हुआ? मेरे को सिर्फ यहाँ से पनवेल तक पहुँचने तक ही ये कर दो। भाई मी आता पुढच्या वेळेस ना हिरोवाल्याला कधीच बाईक सर्व्हिसिंगला नाही देणार आहे. साला चुत्यागिरीसारखं काम केलं आहे सिरियसली. काल बोललं की तुमचं चेन्स पॉकेट खूप चांगलं आहे, चेन्स पॉकेट खूप चांगलं आहे, काय जरूरत नाही आहे बदलण्याची. अरे चुत्या आज त्याचं चेन्स पॉकेटच तुटलं. सिरियसली चेन्स पॉकेटच तुटलं त्याचं. आता मी असंच आरामात, आता मला या स्पीडमध्ये ना आरामात त्याने आता वेल्ड करून दिलं मला चेन्स पॉकेट. तर आता हे जाऊन आहे ना मी नेरूलमध्ये जो माणूस आहे ना त्याच्याकडूनच सगळं बदलून घेणार आहे भाई. हात जोडले आता मी याला, काय आपल्या हिरोच्या याला. आता मी हिरोला कधीच नाही देणार. काल नुसतं दिवस संपण्यासाठी, म्हणजे या लोकांचे दिवस संपण्यासाठी, कारण की 2 दिवस आता हे बंद आहे, काय त्यांचं सर्व्हिस सेंटर बंद आहे. तर नुसतं वरतून त्यांनी बोललं की नाही स्क्रू जरासा लूज झालेला, त्यामुळं आम्हाला आम्ही तो टाईट केला आणि आता बरोबर चालते. अरे चुत्या गांडू, एवढं हे झालं ना त्याच्यात. साला मी आता पुढच्या वेळेस कधीच नाही देणार आहे सर्व्हिस सेंटरला. हात जोडले आता सर्व्हिस सेंटर नाही भाई. आपला जो नेरूलचा आहे ना, जो इंडियन ऑइलचा मागे जो बसतो तो बरोबर करतो माझी बाईक. मी पुढच्या वेळेसपासून त्यालाच देणार आहे. त्यालाच बाईकचं पूर्ण दोन्ही बाईकचे काम मी त्याला देणार आहे. आता नुसतं काय केलं की 2 टाके मारलेत आम्ही त्याला. त्याने मी बोललं की भाई मला आरामात पनवेलपर्यंत काही करून पनवेलपर्यंत पोचू दे. पनवेलपर्यंत पोचलं तर कसं की मी एका वेळेस याच्याकडे, कोणाकडे आपलं बायकर गॅनीकडे मी बाईक सोडू, म्हणजे काही झालं तरी मी बायकर गॅनीचे इथं बाईक पार्क करू शकतो. आपल्या जे कोपऱ्यात आहे ते भाऊस आहे आपला, आपण त्याच्याकडे बाईक सोडू शकतो. आता तर मला असं सिरियसली मी एवढं खुश होतो ना की बाईक आपली बरोबर झाली, 1 नंबर. मी लय खुश होतो. आता माझं असं आहे की मला काही करून घरी पोचायचं आहे आणि त्याचं काम 25 करून टाकायचं आहे आता मला. नाही यार मूड असं पण बघा ना, सकाळपासून माझा ना मूडच नव्हता की बाईक याला म्हणजे राईडला जायचं काही. मी तो मधल्या पट्ट्याला लय खुश झालेलो, पण त्याच्यानंतर काय बेंचो हिरो. मी नुसतं हिरो पनवेलला एकच गोष्ट बोलतो की भाई तुम्ही घाई म्हणजे माझी बाईक सर्व्हिस केली, पण आता तुम्ही माझ्या ह्याच्यावर या आता. भाई काल बोललं की नाही तुमचा चेन्स पॉकेट खूपच चांगला आहे, काहीच खराबी नाही आहे हे ते. भाई चेन्स पॉकेटच स्लिप हो झाला आहे माझा. चेन्स पॉकेटचे आजचे दात्रे असतात ना, म्हणजे आत नाही ते रॉडच्या आत ते दात्रे बसतात, तेच दात्रे पूर्ण गेलेले आहेत. तर आता इथं बरं झालं की भाई 200 रुपयात काम झालं माझं. तरी त्यांनी मला तिथं वेल्ड मारून दिले, 2 वेल्ड मारून दिले. आणि यांचं टूल बॉक्स काय, टूल बॉक्समध्ये एकही नट याला हे नाही होते, फिट नाही होते एकही. असला कसला टूल बॉक्स आहे
आता मला थांबून मला आता बघायचं होतं की बोशचं माझं ते ह्याच्यातच आहे का, तर आता मला थांबायला पण मला गाण लागते. तर आता बघायला तर लागणार आहे की माझं ते पक्कड बिक्कड आहे का बरोबर, आता ते बघायला लागणार आहे मला. थांबा आता 2 मिनटं भाई, अशी गांड फाटते. मी काय बोललो, 25th ऑगस्ट इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. आधी अरे यार परत निघालं ते. हे यार मला यामुळे थांबायचं नव्हतं माहिती. आता मलाच उघडून हे करायला लागणार आहे. असं वाटतं खाली फुकट थांबलो मी. त्या स्पीडमध्ये अगर गेलो असतो ना. येस, आणि आपली परत बाईक खराब झाली. परत त्याचं ते टाके मारलेले ते पण खराब होऊन गेलेत. तर आता असं आहे की दादाला बोललं की ये, दादाने हे केलं. आणि मी 25 ऑक्टोबरला आहे ना नेहमी, म्हणजे मागच्या 2016पासून आहे ना 25 ऑक्टोबरला ना मी अवॉइड करायचो. लिटरली मी अवॉइड करायचो की राईड करायचं. कारण की 25 ऑक्टोबरला 2016मध्ये आम्ही एका क्लोज फ्रेंड बरं फिरायला गेलेलो राजकोटला. कारण की सिद्धेश राजकोटला राहत होता, तर राजकोटला त्याच्या फॅमिलीबरोबर गेलेलो आम्ही. तर त्या ह्याच्यात असं झालं की भाई मला चालत्या गाडीतूनच टाकून दिलेलं बाहेर. आणि असं पण नाही की भाई आई टीचर, पप्पा बँकमध्ये अकाउंटंट, स्वतः मॅनेजर, सर मला चालत्या गाडीतून उतरून टाकलेलं की लाईक तुझी ऐपत नाही बसायची गाडीमध्ये. त्यावेळेस त्यांच्याकडे होंडा BRV होती. पण सिरियसली मला डायरेक्टली तुझी ऐपत नाही बसायची गाडीत, सर्व फेकून टाकलेलं. त्यामुळं मी ना अवॉइड करायचो की 25 ऑक्टोबरला ना राईडच नाही करायची. आणि मागचे 6-7 वर्ष म्हणजे 2019पासून मी अवॉइडच करत होतो एवढ्या ह्याच्यात की 25 ऑक्टोबरला कुठं घरातून निघायचंच नाही कुठं. पण आज निघालो एवढं दम करून की मी बोललं काय नाही होत, काय झाला घोडा लागला, चेन्स पॉकेटच तुटलं. चला नजर आहे भेंचो, त्यामुळं मला कधीच यायचं नव्हतं. जाऊ दे आता काय, एकदा ते दुखत गेलं तर ते बरं पडेल. आता भाई बाईक तर ब्रेकडाऊन झाली आहे. आपला भाऊ आलेला आहे आपल्याला सेव्ह करायसाठी. तर आपण आता भाई हां दादा तेच आहे. मस्त हे चालू ठेवूया. हाय पुढं घे जरा, घे पुढं अजून घे. हा चल, थांब अय हा चल. हा
घे घे घे, काय नाही, मी बसलो आता आरामात. हां हां घे घे. भाई टोईंग स्टाईल बघा आता आमची. चाली बाईक लोड ब्रेकडाऊन नंतर. झाली आपली बाईक परत लोड नीट. बाईक हो काय चिडली आहे.